7 फेब्रुवारी 2026 हा दिवस केवळ आंध्र प्रदेशासाठीच नव्हे तर संपूर्ण भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एका नव्या युगाची पहाट घेऊन आला आहे. तुम्हाला आठवत असेल 1990च्या दशकात हैदराबादला हायटेक सिटी बनवून भारताचे नाव जागतिक नकाशावर आणणारे चंद्रबाबू नायडू पुन्हा एकदा एका मोठ्या मिशनवर आहेत. यावेळी त्यांचे स्वप्न आधीपेक्षाही भव्य आणि भविष्याचा वेध घेणारे आहेत. 7 फेब्रुवारी रोजी अमरावतीमध्ये एका अशा तंत्रज्ञानाचा पाया रचला जात आहे जे भविष्यात सुपर कम्प्युटरलाही मागे टाकेल. एकीकडे आज क्वांटम व्हॅलीचे भूमिपूजन होत आहे, तर दुसरीकडे खुद मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या शहराला भेट देण्यासाठी येत आहे. नक्की काय आहे क्वांटम मिशन आणि बिल गेट्स यांच्या भेटीमुळे भारताचा फायदा कसा होईल? चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. अमरावतीमधील उदंडरा युनोपालिम या गावात एका ऐतिहासिक प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते अमरावती क्वांटम व्हॅलीची पायाभरणी केली जात आहे. हे फक्त एक सामान्य आयटी पार्क नाही, इथे क्वांटम कम्प्युटिंगच्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानावर काम चालणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आजचे सुपर कम्प्युटर जी गणित सोडवायला हजारो वर्षे लावतात, जी गणित क्वांटम कम्प्युटर काही मिनिटात सोडवू शकतो. या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्य आहे की या प्रकल्पात जगातील दिग्गज कंपन्या जसे की IBM, TCS आणि L&T सहभागी होत आहेत. सर्वात मोठी बातमी म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंत इथे भारताचा पहिला 133 क्युबिट क्षमतेचा क्वांटम कम्प्युटर बसवला जाणार आहे. हे तंत्रज्ञान सायबर सुरक्षा, औषध निर्मिती आणि हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाईल. या हायटेक वातावरणात आणखी भर पडणार आहे ती म्हणजे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीने. मिळालेल्या माहितीनुसार बिल गेट्स 18 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावतीला भेट देण्याची शक्यता आहे. चंद्रबाबू नायडू आणि बिल गेट्स यांची मैत्री जुनी आहे. जेव्हा हैदराबादमध्ये मायक्रोसॉफ्टने आपले पहिले केंद्र सुरू केले होते तेव्हाही हीच जोडी एकत्र होती. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. केवळ हातात हात मिळवणे हा उद्देश नसून बिल गेट्स हे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन मार्फत आंध्र प्रदेश सरकारशी हात मिळवणे करणार आहेत. याचे फार फायदे होतील, जसे की सर्वप्रथम शेती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल. मग द्वितीय, आरोग्य, डिजिटल हेल्थ केअरद्वारे खेड्यापाड्यात आरोग्य सुविधा कशा पोहोचवता येतील. मग तृतीय, गुंतवणूक. अमरावतीच्या या नव्या क्वांटम व्हॅलीमध्ये मायक्रोसॉफ्ट मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रश्न पडतो की एवढा मोठा खर्च आणि बिल गेट्स यांच्या येण्याने सामान्य भारतीयाला किंवा देशाला काय मिळणार? याचे उत्तर खूप महत्वाचे आहे. चला सविस्तर सांगतो. सर्वप्रथम, भारत बनणार डीप टेक गुरु. आजपर्यंत आपण अमेरिकेच्या किंवा चीनच्या तंत्रज्ञानावर अवलंबून होतो, पण क्वांटम कम्प्युटिंग हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. जेव्हा अमरावतीमध्ये संशोधन सुरू होईल तेव्हा भारत या शर्यतीत जगाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहील. हे तंत्रज्ञान भारताला टेक्नॉलॉजिकल लीडर बनवेल. द्वितीय, रोजगार आणि कौशल्य विकास. क्वांटम व्हॅलीमुळे हजारो उच्च दर्जाच्या नोकऱ्या म्हणजेच हायटेक जॉब निर्माण होतील. फक्त IT इंजिनियरच नाही तर संशोधक आणि शास्त्रज्ञांसाठी ही मोठी संधी असेल. IBM आणि TCS सारख्या कंपन्या भारतीय तरुणांना या नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देतील, ज्यामुळे आपली तरुण पिढी जागतिक स्तरावर काम करण्यास तयार होईल. मग तृतीय, समस्यांवर जलद उपाय. क्वांटम कम्प्युटरमुळे नवीन औषधांचा शोध म्हणजे ड्रग डिस्कवरी अत्यंत वेगाने लागेल. भविष्यात येणाऱ्या महामारी किंवा कॅन्सर सारख्या आजारांवर उपचार शोधणे सोपे होईल. तसेच हवामान अंदाजातील अचूकता वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. थोडक्यात सांगायचे तर मित्रांनो, अमरावतीमध्ये जे घडत आहे ते केवळ एका राज्यापुरते मर्यादित नाही. हैदराबादला जसे सायबराबाद बनवून चंद्रबाबू नायडूंनी भारताची ओळख बदलली होती, तसाच काहीसा की बहुना त्याहून मोठा चमत्कार आता क्वांटम व्हॅलीच्या रूपाने घडत आहे. बिल गेट्स यांचे येणे आणि IBM सारख्या कंपन्यांचे ते गुंतवणूक करणे हे सिद्ध करते की जगाचा भारतावर विश्वास वाढत आहे. 18 फेब्रुवारीला जेव्हा बिल गेट्स आणि चंद्रबाबू नायडू एकत्र चर्चा करतील तेव्हा त्यातून भारताच्या प्रगतीची नवी ब्लू प्रिंट तयार होईल, यात शंका नाही.
ही भारताच्या तंत्रज्ञानात क्षेत्रातील एका नव्या वेगवान आणि शक्तिशाली युगाची सुरुवात आहे मित्रांनो. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.